अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील एरंडोली येथे रूपांतरित साठवण तलावाच्या कामावरून वाद निर्माण झाला आहे। जलसंधारण विभागाने सुमारे 2 वर्षापूर्वी मंजूर केलेल्या या प्रकल्पासाठी अंदाजे 5 ते 5.5 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। मात्र दुरुस्तीचे काम काही महिने सुरू राहिल्यानंतर अचानक बंद पडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठेकेदाराने 2 ते 3 महिने काम केल्यानंतर ते अर्धवट सोडले आणि त्यानंतर कोणतीही ठोस प्रगती दिसून आलेली नाही। याबाबत ग्रामपंचायतीने जलसंधारण विभागाशी पत्रव्यवहारही केला होता, मात्र त्यानंतर काम पुन्हा सुरू झाले नाही। या प्रकरणात संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि काही मध्यस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या आरोपाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। याविषयी पाझर तलाव परिसरातील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे। हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की 23 एप्रिल पर्यंत अतिक्रमण हटवले नाही तर तलावाचे काम पुन्हा सुरू केले नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ जलसंधारण कार्यालयासमोर जनावरे बांधून आंदोलन करतील। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंह परदेशी, जिल्हा समन्वयक विजय राऊत, विजय भंडारे, संजय शेडके, प्रदीप इथापे, राहुल इथापे आणि संदीप इथापे उपस्थित होते। जय जवान जय किसान। खरं तर भारताला स्वतंत्र होऊन 76 वर्ष झालेले आहेत। आजही 2-2, 3-3 वर्ष शासनाच्या माध्यमातून जे रखडलेले कामं झालेले नाहीत। एरंडोली गावातील जे ठिकाणी साठवण तलाव गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून काम स्थगित आहे। 5 कोटी 5.5 कोटीपर्यंतचा निधी येऊन फुटलेला आहे, परंतु प्रशासनाच्या माध्यमातून दखल न घेता आजही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे। कारण शेततळ्यामध्ये पाण्याची त्या ठिकाणी पूर्तता पूर्ण साठवा होत नाही, कारण त्या ठिकाणी अतिक्रमण आहे आणि अतिक्रमण खरं स्थानिक पातळीवर काही अडीअडचणी असतात, काही राजकीय त्याच्यामध्ये काही भेदभाव असतील, परंतु शेतकरी हा कुठंतरी आत्महत्या करण्यासाठी हातबल झालेला आहे। म्हणून प्रहार संघटनेच्या माध्यमातून तसेच आमचे विजय भंडारे, तसेच आमचे सर्व युवक सागर असताना आणि आमचे जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष सगळ्यांच्या वतीने आणि एरंडोली ग्रामस्थांच्या वतीने आज खरं तर जर बघितलं तर 11/4/2024 आणि 5/6/2025 तसेच आता लेटेस्ट 2/1/2026 या रोजी आम्ही 3 वेळेस निवेदन कार्यकारी अभियंता जलसंधारण या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही। म्हणून खूप मोठी शोकांकित आहे। या येणाऱ्या 23 तारखेपर्यंत जर यांनी दखल घेतली नाही, आज खरं तर कलेक्टर महोदयाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, जर 23 तारखेपर्यंत प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली नाही तर नक्कीच न भूतो न भविष्य असं या ठिकाणी जन आंदोलन, मग ते शेळ्या असेल, मेंढरा असेल, गायी असेल, म्हशी असेल, त्या शेततळ्यामध्ये पाणी प्यायला नाही, त्याच पद्धतीने गुरं जनावर हे देखील बिगर पाण्याचे आणि आम्ही देखील बिगर पाण्याचे आणि या ठिकाणी गळ्यात फाशीचा फंदा टाकून आम्ही या ठिकाणी जलसंधारण ऑफिस मागं आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण म्हणा किंवा तीव्र आंदोलन त्या ठिकाणी प्रहार स्टाईल या ठिकाणी आम्ही करू, एवढंच या ठिकाणी आव्हान करू इच्छितो। धन्यवाद। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर।